मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम-एच लॉ सी-टीचे अत्यंत इम्पोर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताच तुम्हाला या एक्झामची लेव्हल, त्यासोबतच तुमची तयारी कुठेपर्यंत झाली आहे आणि कोणत्या-कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात, या गोष्टीचा अंदाज कळेल. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन्स जसे की आर्टिकल्स, लॉज, त्यासोबतच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि पॉलिटी या भरपूर टॉपिक्सपासून क्वेश्चन्स घेतले आहेत, जेणे तुम्हाला एक व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स मिळेल आणि तुमची तयारी कुठेपर्यंत झाली आहे, या गोष्टीचा तुम्हाला अंदाज कळेल. तर मित्रांनो, नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा. याचा पार्ट 1 असेल पाहिला, तर पार्ट 1 आधी पहा. मी तुम्हाला याचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यासोबतच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आणि नवीन-नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपण लगेच क्वेश्चन्सकडे वळूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, व्हिच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन एम्पॉवर्स द सुप्रीम कोर्ट टू इश्यू रिट्स? ऑप्शन्स आहेत आर्टिकल 2 to 6, आर्टिकल 32, आर्टिकल 21, आर्टिकल 19. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज आर्टिकल 32. आता आर्टिकल 32 गिव्स सिटीजन राईट टू अप्रोच टू सुप्रीम कोर्ट. जेव्हा केव्हा तुमचा कोणता फंडामेंटल राईट व्हायोलेट होतो, तुम्हाला एक राईट टू अप्रोच भेटतो सुप्रीम कोर्टामध्ये. तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये तुमचा अर्ज दाखल करू शकता आणि सुप्रीम कोर्टाला ते मान्य करावाच लागतो. तर आर्टिकल 32 तुम्हाला हे गॅरंटी करतं की वेनेवर तुमचा कोणता राईट हा व्हायोलेट होतो, तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडून त्याचं एक सोल्युशन मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, द आर्टिकल ऑफ ऑडी अल्टरम पार्टेम मीन्स. एक अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, प्लीज लक्ष देऊन बघा. ऑडी अल्टरम पार्टेम हा एक लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ विचारला आहे. ऑप्शन आहे, नो वन इज अबव लॉ, हिअर दी अदर साइड, रूल ऑफ लॉ अँड ज्युडिशियल रिव्ह्यू. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, म्हणजे हिअर दी अदर साइड. म्हणजे ऑडी अल्टरम पार्टेमचा ॲक्च्युअल अर्थ आता जर आपण इंग्लिशमध्ये पाहायला गेलं तर हिअर दी अदर साइड असा होतो. याचा अर्थ काय? प्रत्येक बाजू, वेदर तुम्ही गुन्हेगार असाल किंवा तुम्ही विक्टीम असाल, तुमची दोघांची बाजू प्रॉपर ऐकल्या गेली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्याच प्रकारची शिक्षा किंवा तुम्हाला रिवॉर्ड नाही मिळणार. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमेंडमेंट लोवर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 to 18 years? ऑप्शन्स आहेत 42nd, 44th, 61st अँड 73rd. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज 61st. तर 61st कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टमध्ये, जे की 1989ला आला होता, त्यामध्ये वोटिंगची एज 21 पासून ते 18 पर्यंत करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन, हु इज द गार्डियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? प्रेसिडेंट, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट का प्राईम मिनिस्टर? आता गार्डियन म्हणजे काय, की इंडियन कॉन्स्टिट्यूशनची रक्षा कोण करतं, त्याला गार्ड कोण करतं? सो ऑब्व्हियसली करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन सी, जे की सुप्रीम कोर्ट आहे. आता जेव्हा केव्हा पार्लमेंट कोणता लॉ बनवते, कारण की पार्लमेंट एक लॉ मेकिंग बॉडी आहे, ठीक आहे. जेव्हा केव्हा हे कोणता लॉ बनवते, आता हा लॉ बाकीच्या लॉजला व्हॅलिड आहे का? फॉर एक्झाम्पल कोणता लॉ बनवला आणि ते जर तुमच्या फंडामेंटल राईटला व्हायोलेट करत असेल, तर त्या लॉला व्हॉइड करायची जिम्मेदारी किंवा राईट हा सुप्रीम कोर्टाकडे असतो. इफ एक्झाम्पल सुप्रीम कोर्टाला तो लॉ चुकीचा वाटला, तर ते सुप्रीम कोर्ट त्या लॉला व्हॉइड करू शकतं. म्हणून त्याला ॲज अ गार्डियन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं म्हणलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच इयर वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अडॉप्टेड? आता मित्रांनो, तुम्हाला या क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुम्हाला एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहिती पाहिजे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं किंवा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचं, तरच तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. आता करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज 1949. तर एक्झॅक्ट डेट पाहायला गेलं तर 26 नोव्हेंबर 1949ला आपलं कॉन्स्टिट्यूशन ॲडॉप्ट केलं होतं. आता बरेच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की 26 जानेवारीला 1950ला हे कॉन्स्टिट्यूशन फोर्समध्ये आणलं गेलं, म्हणजे इनॅक्ट केलं होतं. आणि आपण 26 नोव्हेंबरला कॉन्स्टिट्यूशनल डे म्हणजे संविधान दिवस म्हणून सेलिब्रेट करतो. सो तुम्हाला या 2 डेट्समध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सो तुम्ही नोट करून घ्या की कधी काय झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर रिलेट्स टू विच ऑर्गन? ऑप्शन्स आहेत लेजिस्लेचर, ज्युडिशियरी, ऑल 3 ऑर्गन्स का एक्झिक्युटिव्ह ओनली? करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज ऑल 3 ऑर्गन. आता सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटचा प्रत्येक ऑर्गन आपली आपली पॉवर परफॉर्म केली पाहिजे आणि दुसऱ्या कोणत्याही ऑर्गनमध्ये इंटरफेअर नाही केलं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, इथं गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे. गव्हर्नमेंट म्हणण्यापेक्षा इथे कंट्री आहे आपली, ठीक आहे. कंट्रीचे 3 ऑर्गन आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह
आणि ज्युडिशियरी. आता प्रत्येकाचं एक आपलं आपलं काम वाटून दिलं आहे आधीपासूनच. तर लेजिस्लेचरचं काम आहे लॉ मेकिंग, याचं आहे एक्झिक्युटिव्हचं लॉ इनॅक्ट, म्हणजे हा काय करतो तर लॉ इम्प्लिमेंट करतो. आणि याचं काम आहे लॉला इंटरप्रेट करणं. आता या प्रत्येकाचं काम वाटून दिलं आहे, तर प्रत्येकानं आपलं आपलं काम केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या कामामध्ये इंटरफेअर नाही केलं पाहिजे. यालाच आपण सेपरेशन ऑफ पॉवर म्हणतो, जे की तिन्ही ऑर्गनला लागू होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फंडामेंटल राईट्स इज अवेलेबल ओनली टू सिटीजन? असं फंडामेंटल राईट जे की फक्त सिटीजन्सला अवेलेबल आहे. ऑप्शन्स आहेत 14, 15, 21 अँड 22. सो करेक्ट ऑप्शन असेल इथे आर्टिकल 15 म्हणजे ऑप्शन बी. आर्टिकल 15 काय म्हणतं? इट प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन. ठीक आहे, बेस्ड ऑन रिलीजन, रेस, कास्ट, असे भरपूर कंडिशन्स आहेत त्यामध्ये. तर ही जी फंडामेंटल राईट आहे ते फक्त सिटीजन्सला अवेलेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हू अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? ऑप्शन्स आहेत पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज प्रेसिडेंट. आता फॉर अँड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, तुम्हाला माहिती नसेल तर अपॉइंट प्रेसिडेंट करतात, बट त्यांच्याकडे एक रिक्वायरमेंट येते. ती आणती कोण? तर एक सर्च कमिटी असती किंवा सिलेक्शन कमिटी म्हणू शकतो आपण त्यासाठी, ज्यामध्ये पीएम, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि अजून एक मिनिस्टर असतो, कॅबिनेट मिनिस्टर. ही तीन मिळून एक नाव सजेस्ट करतात आणि मग प्रेसिडेंट त्या व्यक्तीला ॲज अ चीफ इलेक्शन कमिशनर अपॉइंट करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द आयडिया ऑफ प्रिएम्बल वॉज बॉरोड फ्रॉम विच कंट्री? ऑप्शन्स आहेत USA, UK, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए, दॅट इज USA. तर प्रिएम्बल काय? तर आपण असं म्हणू शकतो की आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक समराईज बॉडी, एक समराईज टेक्स्ट आहे. ओके. आता आपल्या बरेचसे हिस्टोरियन्सनी त्याला आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हणलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच केस इस्टॅब्लिश्ड दॅट प्रोसिजर मस्ट बी फेअर, जस्ट अँड रिझनेबल? ऑप्शन्स आहे गोलकनाथ केस, मनेका गांधी केस, केशवानंद भारती केस आणि ADM जबलपूर केस. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज मनेका गांधी केस. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हणलं होतं की प्रत्येक प्रोसिजर फेअर, जस्ट आणि रिझनेबल असला पाहिजे. ओके. तुम्ही कोणताही गोष्ट, समज फॉर एक्झाम्पल तुम्ही लॉ पास करताय किंवा तुम्ही कोणत्या लॉला ॲक्सेप्ट देताय तुमचा, तर या सगळ्या गोष्टी एक फेअर, जस्ट आणि रिझनेबल प्रोसेसने झाल्या पाहिजेत. आणि त्याला ॲज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 21 त्यांनी इनॅक्ट केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच बॉडी रिझॉल्व्स डिस्प्यूट बिटवीन सेंटर अँड स्टेट्स? ऑप्शन्स आहेत पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अँड प्रेसिडेंट. आता मित्रांनो, क्वेश्चन खूप इझी आहे, तुम्हाला बघताच कळलं असेल. याचं उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज सुप्रीम कोर्ट. तर आर्टिकल 31च्या अंडर, सॉरी, आर्टिकल 131च्या अंडर सुप्रीम कोर्टाकडे ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे, ज्याच्या अंडर सुप्रीम कोर्ट जेव्हा किंवा सेंटर आणि स्टेटची भांडणं होतात किंवा डिस्प्यूट होतात, त्यांना पहिला अधिकार आहे ते भांडणं सोडवण्याचा. म्हणून ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द टेन्युअर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज? ऑप्शन्स आहेत 4 इयर्स, 5 इयर्स, 6 इयर्स किंवा अंटिल रिटायरमेंट. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज 5 इयर्स. सो व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्यांचं वय, त्यांचा कार्यकाल 5 वर्षांपर्यंत असतो आणि ते किती पण वेळा रिइलेक्ट होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच आर्टिकल अबॉलिशस अनटचेबिलिटी? असा कोणता आर्टिकल आहे जे अनटचेबिलिटीला अबॉलिश करतो? ऑप्शन आहेत 14, 15, 16 किंवा 17. आता हे सगळे आर्टिकल्स आहेत जे फंडामेंटल राईट्स आहेत. तर तुम्हाला यातून निवडायचं आहे. सो इथलं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, जे की आर्टिकल 17 आहे, जे की अनटचेबिलिटीला अबॉलिश करायचा प्रयत्न करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन लाईज विथ? ऑप्शन्स आहेत सुप्रीम कोर्ट, प्रेसिडेंट, पार्लमेंट आणि इलेक्शन कमिशन. आता आपण आत्ताच काही वेळापूर्वी पाहिलं होतं की कोणताही लॉ बनायचा जे पॉवर आहे ते लेजिस्लेचरकडे आहे. आणि लेजिस्लेचर आपलं कुठे येतं? तर ऑप्शन सी, दॅट इज पार्लमेंटमध्ये येतं. सो द पॉवर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन लाईज विथ पार्लमेंट.
नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच शेड्यूल डील्स विथ युनियन, स्टेट अँड कॉन्करंट लिस्ट. आता मित्रांनो, या क्वेश्चनसाठी तुम्हाला शेड्यूलचं, जे आपल्याकडे 12 शेड्यूल्स आहेत त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकत नाही. तर इथे ऑप्शन्स आहेत 6th, 7th, 8th का 9th. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 7th. सो शेड्यूल 7th मध्ये आपलं युनियन प्लस स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट बद्दल सांगितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द चीफ जस्टिस ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय. ऑप्शन्स आहेत प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, पार्लमेंट का वाईस प्रेसिडेंट. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज प्रेसिडेंट. तर प्रेसिडेंट काय करतात, सुप्रीम कोर्टामध्ये जो कोणी व्यक्ती सिनियर आहे, सगळ्यात सिनियर व्यक्ती, त्यांना ॲज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया अपॉइंट करतात आणि यांचा कार्यकाल 65 इयर्सच्या एजपर्यंत असतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच रिट प्रिव्हेंट्स अ लोअर कोर्ट फ्रॉम एक्सिडिंग ज्युरिडिक्शन. ऑप्शन्स आहेत हिबस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन अँड सर्टिलरी. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज प्रोहिबिशन. प्रोहिबिशनमध्ये काय होतं, तर कोणताही एक हायर कोर्ट काय करू शकतो, तर लोअर कोर्टला त्याचं काम करण्यापासून थांबवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल हायकोर्ट काय करेल, खालच्या म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टला कोणत्या पण एक प्रोहिबिशन देईल, किंवा तुम्ही तुमचं काम जे करताय ते थांबवा. ओके, किंवा मग तुमचं काम थांबवा आणि तुमचं जे काम आहे ते दुसऱ्या कोणत्या कोर्टला द्या किंवा आम्हाला द्या. या अशा गोष्टी चालतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट टू एज्युकेशन इज अंडर विच आर्टिकल. ऑप्शन्स आहेत 19, 20, 21 किंवा 22. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज 21. सो 6 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी कंपल्सरी अँड फ्री एज्युकेशन. ओके, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हे आर्टिकल 21 मध्ये सांगितलं आहे आणि आर्टिकल 21 86th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू आणलं गेलंय. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंडियन ऍक्ट इंट्रोड्यूस न्याय संहिता 2023. इथे तुम्हाला सगळे ऑप्शन्स अँड क्वेश्चन्स बघूनच गोष्टी कळतील. इथे करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज भारतीय न्याय संहिता ऍक्ट, म्हणजे ऑप्शन सी हा बरोबर असेल. आणि यांनी काय केलंय, तर IPC, CRPC अँड इव्हिडन्स ऍक्ट या सगळ्यांना रिप्लेस करून आपण नवीन आणलंय, ते म्हणजे BNS ऍक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑर्गन कॅन रिमूव्ह द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ऑप्शन्स आहेत सुप्रीम कोर्ट, कॅबिनेट, पार्लमेंट का इलेक्शन कमिशन. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज पार्लमेंट. आता रिमूव्हलच्या प्रोसेसला इथे कॉन्स्टिट्यूशनमध्ये इम्पिचमेंट म्हणून सांगितलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्पेशल मेजॉरिटी लागेल इन बोथ दी हाऊसेस, म्हणजे लोकसभा अँड राज्यसभामध्ये. आता स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय, तर तुम्हाला 2/3 मेजॉरिटी लागेल ऑफ टोटल मेंबरशिप इन बोथ दी हाऊसेस, तरच तुम्हाला तुमच्या प्रेसिडेंटला इम्पीच किंवा मग रिमूव्ह करता येईल. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि मला नक्की सांगा की तुमची तयारी कशी चालू आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे. त्यानुसार मी तुमचा व्हिडिओ बनवू शकतो. आणि जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये डाऊट्स असतील किंवा काही गोष्टी नसतील कळल्या तर मला कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्की एक छान एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवेल किंवा मग तुम्हाला एक छान एक्सप्लेनेशन देईल, जेणेकरून तुमचा तिथे डाऊट क्लिअर होऊन जाईल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.